नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे पंढरपूर तडका स्टुडिओमध्ये। आज आपण अख्ख्या बटाट्याची झणझणीत भाजी बनवणार आहोत। बघा इथे मी एक 10 बटाटे घेतलेत, कारण ते बटाटे छोटे छोटे होते। छान धुवून मी आता कुकरला शिजायला ठेवते बटाट्यांना। एक 2-3 शिट्ट्या घ्यायच्या आपण बटाट्याला। बघा किती छान प्रकारे शिजलेत। मी त्याच्यात 1-2 टमाटे पण घातलेत बाबा छान लागावं म्हणून। आता बटाट्यांना काढून थोडं थंड होऊ नये ना, याची साल काढून घ्यायची आणि रेसिपीला आता आपण स्टार्ट करायचे। मी गॅस ऑन केला, कढई ठेवली, कढईतला थोडं गरम होऊ द्यायचं आणि तेल टाकायचं आपण कढईमध्ये, आपल्याला जेवढं हवं तेवढं। मी इथे 1 पळी टाकले तेल बघा किती छान मोहरी टाकून थोडी मोहरी तडतड करतेय, जिरे फडफड करताय। आता मी हळद टाकली आहे, कांदा टाकलाय। कांद्याला छान लालसर होईपर्यंत छान मंद आचेवरती आपण भाजून घ्यायचंय कांदा। बघा किती छान कांदा भाजतोय। कांदा भाजला की आता त्याच्यामध्ये मी बटाटे घालून घेते। छान परतून घ्यायचा आता आपण, व्यवस्थित तो मसाला त्याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे, बटाट्यांना लागला पाहिजे तो व्यवस्थित मसाला। असं छान प्रकारे हलवून घ्यायचं। आणि ही भाजी खूप चटपटीत लागते। मी टमाटे वगैरे शिजवून घेतले होते, ते टमाटे मी त्याच्यामध्ये टाकून घेतले। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपण आता ह्या बटाट्यांना छान झणझणीत तडका द्यायचा। त्याच्यासाठी तेल घेतले मी, त्याच्यात मसाले घातलेत, काळं तिखट, हळद, मिरची, धनेपूड। छान असं ह्याचा तडका आता आपण त्या भाजीला द्यायचा। बघा मी भाजीला तडका देते। आता हे आपण मिक्स करून घ्यायचं। बघा किती सुंदर बटाटे दिसायला लागलेत। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पंढरपूर तडका स्टुडिओला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा किती सुंदर बटाटे दिसायला लागलेत। मी आता कोथिंबीर घालून घेतली। हे बटाटे आपण ते पुंगळ्यासोबत खाऊ शकतो, खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं। आणि चपाती सोबत पण आपण खाऊ शकतो याला। बघा किती सुंदर दिसायला लागलेत बटाटे, किती सुंदर भाजी बनली। धन्यवाद।